सर रवींद्रनाथ टागोर भारतातील एक महान व्यक्तिमत्व. वेगवेगळ्या संकल्पना घेऊन वेगवेगळे प्रयोग करणारा एक महामानव सर रवींद्रनाथ टागोर. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्मिती केली. कथा, कविता, उपन्यास, नाटकाचे प्रयोगसुद्धा त्यांनी केले. शांतिनिकेतन नावाचं एक विद्यापीठ रवींद्रनाथ टागोरांनी स्थापन केलं आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये शिक्षण अशा पद्धतीनं संकल्पना जन्माला घातली. अत्यंत उत्कृष्टपणे शैक्षणिक दर्जेदार शिक्षण देणारी शांतिनिकेतन. फार मोठ्या प्रमाणामध्ये शांतिनिकेतनचा प्रचार आणि एक उन्नत राजकारणी घडवण्यासाठी शांतिनिकेतनची मदत झाली. याच काळामध्ये टागोरांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये साहित्याची निर्मिती केली आणि त्यांचं साहित्य भारतभर, जगभर अनेक वेगवेगळ्या भाषेमध्ये प्रकाशित झालं. भयशून्य चित्तजेत नावाचा कविता संग्रह नंतरच्या काळामध्ये नरेंद्र जाधवांनी हिंदीमध्ये भाषांतरित करून प्रकाशित केलेला होता. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती एक प्रदीर्घ कविता शिव उत्सव अशा नावाची कविता टागोरांनी लिहिलेली त्यामध्ये भयशून्य चित्तजेतमध्ये आलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये टागोरांच्या संकल्पना आणि विचार अत्यंत उन्नत होता. अत्यंत अभ्यासपूर्ण ही कविता होती. त्यानंतर गीतांजली नावाचा कविता संग्रह टागोरांचा आहे आणि गीतांजलीला भारतातील सर्वोच्च पुरस्कार, साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार, नोबेल पुरस्कार गीतांजलीला देण्यात आला. अत्यंत उत्कृष्ट हा कविता संग्रह आहे. यामध्ये जवळजवळ 100च्या दरम्यान कविता दिलेल्या आहे आणि प्रत्येक शब्द न शब्द आपण वाचावा, त्याचा आस्वाद घ्यावा अशा पद्धतीचा हा कविता संग्रह आहे. छोटेखानी चरित्रसुद्धा गीतांजलीमध्ये प्रकाशकांनी ॲड केलेला आहे, टाकलेला आहे. त्याचबरोबर काही फोटोग्राफ्स टागोरांचे या ठिकाणी आहे. शांतिनिकेतनमधील फोटोग्राफ्स, महात्मा गांधी यांच्यासोबत असलेला फोटो, संशोधक, महान शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आइन्स्टाईन यांच्यासोबत असणारा फोटो, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत असणारा फोटो, अशा पद्धतीनं गीतांजलीचं एक नवीन प्रकाशन केलेला आहे. अत्यंत उत्कृष्ट असलेला हा कविता संग्रह आपण वाचावा, वाचकांनी वाचावा आणि टागोरांच्या साहित्याला अनुभवावं.